आजच्या संध्याकाळी तुमच्याशी जे बोलीन त्या विषयाला जर एक नाव द्यायचं झालं, नेमकं मध्यवर्ती संकल्पनेचं असलेलं एक शीर्षक, तर ते शीर्षक म्हणजे तुमच्या हातामध्ये जो लेख इथे येण्यापूर्वी मुद्दाम आधी देण्यात आलेला आहे तेच शीर्षक, जाती व्यवस्था सुवर्णयुग, जाती व्यवस्था राखीव जागा आणि सुवर्णयुगाचं स्वप्न. या भारताचं नवं सुवर्णयुग हे तुमचं माझं स्वप्न आहे, असायला पाहिजे. माझं आहे. प्रत्येकजण आपापला विचार करा. या देशाचा संस्कृतीचा अभ्यासातून तयार होणारा एक सार्थ अभिमान म्हणून जगायचा असेल तर मग त्याच देशातल्या इतिहासातल्या आणि संस्कृतीतल्या ज्या आता अनिष्ट गोष्टी ज्या दूर करून नवीन घडवण्याकडे गेलं पाहिजे. हे तुमचं माझं काम आहे. प्राचीन भारतात पूर्वी कधीतरी सुवर्णयुग होऊन गेलं ह्याच्यावर माझं नाही समाधान. आता तुमचा एक आपापला विचार करा. आणि प्राचीन भारत वैभव संपन्न होता, कर्तृत्ववान होता. आणि सुवर्णयुग कशाला म्हणायचं तर मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांच्या मध्ये प्रतिभेचे आविष्कार त्या काळामध्ये घडले. नव्या दिशा, नवं संशोधन, नवीन आकार, नवे आदर्श निर्माण केले, म्हणून त्याला सुवर्णयुग म्हणायचं. यावर अभ्यास करताना आता माझं नाही समाधान. कधीतरी प्राचीन काळी सुवर्णयुग होऊन गेला असेल तर आपली खरी कसोटी आता नवं सुवर्णयुग निर्माण करण्याच्या कामात स्वतःला घडून घेण्यात आहे. प्राचीन काळी नालंदा आणि तक्षशिला होते तर नुसतेच होते म्हणून पाठ थोपटत बसलो तर समर्थ रामदासांच्या दासबोधामध्ये जे मूर्ख लक्षण समास म्हणजे मूर्ख कोण त्यामध्ये दिलेले एक वर्णन आहे. सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. म्हणजे फक्त पूर्वी काहीतरी होतं आमच्याकडे ग्रेट, तो मूर्ख आहे. ते होतं ते तुमचं माझं जर बळ ठरणार असेल आणि ते घेऊन आम्ही नवं शोधत घडवणार असलो तर नवं सुवर्णयुग येणार आहे. असं सुवर्णयुग हे आपलं असायला पाहिजे स्वप्न. आणि आपलं व्यक्तिमत्व, आपलं करिअर, आयुष्यात जे करू ते घेऊन पण माझ्याकडनं खारीचा जरी वाटा उचलला गेला ते नवं सुवर्णयुग घडवण्यात, तर माझं जीवन धन्य आहे. असं नवं सुवर्णयुग होण्यामध्ये जर सर्वात मोठा धोका, सर्वात मोठं आव्हान, सर्वात मोठा सोडवण्याचा एक सिंगल प्रश्न जर कोणता असेल तर माझं त्याला असेसमेंट डायग्नोसिस आहे की ते जाती व्यवस्था आहे. भारतीय संस्कृती समोरचं एक सिंगल सर्वात मोठं आव्हान जाती व्यवस्था आहे. मी शब्द काळजीपूर्वक वापरायचा प्रयत्न करतोय. मी राखीव जागा आव्हान आहे नाही म्हणतोय. मी जाती भेद आव्हान आहे असेही शब्द नाही वापरतोय, किंवा माणसा माणसात आणि अस्पृश्यता तथाकथित ह्याला नाही म्हणतोय. मी म्हणतोय जाती व्यवस्था हाच आव्हान आहे. बाय डेफिनेशन मुळातच भारतीय संस्कृतीची जी सामाजिक रचना आहे तोच आज भारतीय संस्कृती भोवतीचा गळफास बनलाय. मानवाच्या ज्या सर्व संस्कृती होऊन गेल्या त्यांचा अभ्यास केला तर दिसेल की प्रत्येक संस्कृतीच्या प्रवासात एक वेळ, एक मुक्काम असा येतो की तो त्या संस्कृतीचा प्रश्न असतो, अख्ख्या संस्कृतीचा मिळून प्रश्न. त्या संस्कृतीला जर तो प्रश्न नीट सोडवता आला तर तिथून पुढची वाटचाल उन्मुक्त, खळाळती, पराक्रमाच्या, कर्तृत्वाच्या दिशेने होणार. पण जर संस्कृतीला तो नाही सोडवता आला प्रश्न तर वाटचाल विनाशाकडची. असं मानवाचा अख्खा इतिहास मांडून आणि वेगवेगळ्या संस्कृत्या दाखवून देता येईल की या संस्कृतीला, ग्रीक संस्कृतीला गुलामीचा प्रश्न, रोमन संस्कृतीमध्ये सुद्धा पॅट्रिशियन, प्लेबियन आणि जो कॅरेक्टर, चारित्र्याचा डाऊनफॉल प्रत्येक संस्कृतीचं सांगता येईल. ज्यांना आपापल्या संस्कृतीच्या प्रवासात तो क्रिटिकल प्रश्न सोडवता आला नाही त्यांनी आज इतिहासाची कचराकुंडी भरलेली आहे. त्या संस्कृती इतिहासाच्या कचराकुंडीत फेकल्या गेलेल्या आहेत. कोणतीही संस्कृती असा अमरपट्टा घेऊन नसते जन्माला येत. माणूस नाही तसा संस्कृती नाही.
तिचा वारसा सांगणारे, ती संस्कृती घडवणारे जर कर्तबगार असतील, त्यांना समोरची आव्हानं पेलता येत असतील, त्यांच्या बुद्धीतून समोरच्या आव्हानांना उत्तर येणार असतील, तर होणार संस्कृतीचा प्रवास. तर भारतीय संस्कृतीबद्दल मला एक आनंद आहे की बदलत्या काळामध्ये पुरेशी लवचिकता दाखवत, नवे नवे प्रवाह आत्मसात करत, तरी आपलं जे मूळ स्वत्व आहे ते कायम ठेवत विशालतेकडे प्रवास करण्याची भारतीय संस्कृतीची मुळातली ताकद आहे. कारण आपला मुळातला जेनेटिक कोड विश्वाच्या एकात्मतेचा विचार करणार आहे. तो अद्वैताचा विचार असो, तो गौतम बुद्धाचा, तो वर्धमान महावीराचा विचार असो, तो आपल्याला मी निसर्गाशी पण एकरूप आहे, विश्वाशी पण एकरूप आहे, त्यामध्ये द्वैत डायकॉटॉमी नाही, अशा मूळ एकत्व, वननेस आणि ते विश्वाचं. म्हणून मला 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 वाटतं सार्थ अभिमान आहे की आपण वसुधैव कुटुंबकम प्रार्थना करणाऱ्या संस्कृतीचे आपण प्रतिनिधी आहोत, वारस आहोत. आपण पृथिव्यै समुद्रपर्यंताया हा एकरात ही प्रार्थना करणाऱ्या संस्कृतीचे वारस आहोत. आपण सर्वेत्र सुखिनः सन्तु भवतु सब्ब मंगलम, सर्वांचं कल्याण हो. पण असं बाळगणाऱ्या प्रत्येकाला वैयक्तिक ठसठसती जखम वाटायला पाहिजे की मग एका बाजूला इतका भव्य विचार आणि तो घेऊन झालेला 5000हून अधिक वर्षांचा विशाल प्रवास, असा भव्य प्रवास की ज्याची पाळंमुळं इतिहासात 5000 वर्ष सखोल सर्व दूर पसरली आहेत, तो वर्तमान काळामध्ये सुद्धा मध्ययुगाचा, अंधाराचा, पराभवाचा, मागासलेपणाचा वारसा सोडून नवा तरतरीत तेजस्वी भारत आकाराला येतोय. तर मग इथे जाती व्यवस्था कशी काय आकाराला आली? एकीकडे वेदांताचा, एकात्मतेचा, अहिंसेचा आणि विश्वाचा विचार, पण माणसात भिंती. कसं झालं हे? आणि शोधायला गेलं तर उत्तरच सापडत नाही, एवढंच उत्तर आहे. जगातल्या सर्व संस्कृतींचा अभ्यास करताना जाती व्यवस्था हे भारतीय संस्कृतीचं एकमेवाद्वितीय असं व्यवच्छेदक लक्षण आहे, डिस्टिंग्विशिंग फीचर. फार तर फार जवळात जवळ सांगता येतं की जपानची पण समाज व्यवस्था 1869 सालापर्यंत अशी जन्मावर आधारित समाजातलं स्थान ठरत होतं, म्हणजे जाती व्यवस्था होती असं म्हणायला जागा आहे. त्या जपानी समाज व्यवस्थेमध्ये 7 जाती होत्या. त्यामध्ये जिचं नाव सामुराई म्हणजे योद्धा, म्हणजे चातुर्वर्ण्याच्या परिभाषेत सांगायचं तर क्षत्रिय हे उच्चवर्णीय होते. पण 1869च्या अलीकडच्या 15 वर्षात जपानी संस्कृतीचा पाश्चिमात्य संस्कृतीशी संबंध आला. दगड आणि काचेची भेट झाल्यावर काच फुटावी तितक्या सहजपणे जपानचे पहिले 1-2 माघारी आहेत, पण ते राष्ट्र, ती संस्कृती, तो समाज खडबडून जागा झाला की हे कशामुळे होत आहे. सामाजिक ॲनालिसिस नंतर त्यांनी निष्कर्ष काढला की ज्या गोष्टींमध्ये सुधारणा करायला पाहिजे अशा अनेक गोष्टींच्या मधली टॉप 2-3 आहे की ही जन्मावर आधारित आणि माणसात उच्च नीचता ठरवणारी, आणि कोणत्या संधी द्यायच्या आणि कोणत्या नाही हे माणसाविषयीचा निर्णय घेणारे निकष जे आहेत ते म्हणजे जाती व्यवस्था संपवायला पाहिजे. ती जी 1869 मध्ये जपानमधली क्रांती आहे, जिचं नाव मेजी पुनर्स्थापना. जपाननी, जपानच्या इतिहासाने त्याला नाव पुनर्स्थापना दिलं त्या सामाजिक क्रांतीला. ती सामाजिक आहे, राजकीय आहे, सांस्कृतिक आहे, पुढे आर्थिक आहे. बघता बघता तो जपान 1902-3 सालापर्यंत बनला जगाची महासत्ता. 2दा राखेतून वर आला. स्वतःपाशी नैसर्गिक साधन संपत्ती नाही तरी तो पुन्हा पुन्हा जगातली एक समृद्ध अर्थव्यवस्था बनू शकतो. महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज नेहमी उदाहरण देताना उल्लेख जपानचा आणि सामुराईंचा करायचे. आणि शाहू महाराज जे वेदोक्तानंतर त्यांचा सामाजिक लढा हा नुसता उच्चवर्णीय त्यातले क्षत्रिय उर्फ मराठा असा मर्यादित न ठेवता जाती व्यवस्थेच्या मुळावर घाव घालून समाजाची उतरंड रचणे आणि त्यातल्या दीनदलितांचं जन्मानी स्थान नीच ठरवून म्हणून अन्याय आणि म्हणून त्यांना संधी नाही, ही व्यवस्थाच बदलायला पाहिजे यासाठी लढायला निघाले. ते लढताना उदाहरण जपानच्या ह्या सामुराईंचं द्यायचे की जे उच्चवर्णीय आहेत, आहेरे वर्ग, प्रिव्हिलेज, त्यांनी आपणहून आपले अधिकार सोडायला पाहिजेत, दरवाजे खुले करायला पाहिजेत, तर मग एकसंध नवा तेजस्वी भारत घडेल. जपानचं एवढं उदाहरण सोडलं तर जगात दुसरीकडे कुठेही ह्या प्रकारचं दिसतच नाही. आवडो किंवा न आवडो, जाती व्यवस्था हे भारतीय संस्कृतीचं डिफायनिंग आणि डिस्टिंग्विशिंग फीचर आहे. आणि भारतीय संस्कृतीचा अभ्यास करताना ही नेमकी सुरू कुठे झाली सांगताच येत नाही. या संस्कृतीच्या पंचपंचवशकाली दिसतात सगळे क्वेश्चन मार्क, प्रश्नचिन्हच. सिंधू संस्कृती,
तथाकथित आर्य द्रविड, तर आता निदान आयुष्यभर समतोलपणे इतिहासाचा अभ्यास केलेले सुद्धा आता एवढं मान्य करतात की गेले त्याच्या आधीची 100-150 वर्ष जो एक परंपरागत सिद्धांत सांगितला गेला की आर्यांनी आक्रमण केलं, सिंधू म्हणजे द्रविडांची संस्कृती होती, ती नष्ट केली, उद्ध्वस्त केले, कत्तली केल्या, म्हणून त्यांनी जातीव्यवस्था निर्माण केली आणि ज्यांना दास केलं ते द्रविड म्हणजे नंतरचे तथाकथित अस्पृश्य. हा सर्वच सिद्धांत आता निदान हा इतिहासाला धरून नाही एवढं तर सिद्ध झाले. असं काही आर्यांचं तथाकथित आक्रमण झालंय अनैतिहासिक आहे. डाव्या विचारांनी साम्यवादी असलेल्या रोमिला थापर यांच्यासारख्या इतिहास तज्ज्ञ सुद्धा ज्या मूळ इतिहास मांडताना सांगतात आर्यांच्या आक्रमणाचा सिद्धांत, ते आता नव्या आवृत्तींमध्ये मान्य करतात की नाही असं काही आक्रमण झाल्याचं खात्रीने म्हणता येत नाही. नवा नाही आपल्याकरता मुद्दा. 150 वर्षापूर्वी स्वामी विवेकानंद जेव्हा हा सिद्धांत निर्माण होत होता, म्हणजे ब्रिटिश निर्माण करत होते की आम्ही आणि युरोपीय सत्ता जसं आत्ता जगभर जाऊन तिथल्या स्थानीय संस्कृती नष्ट करून ताब्यात घेतो, मग तसंच प्राचीन काळी घडलेलं असायला पाहिजे. क्वेश्चन मार्क्सच आहेत, पण आहेत त्या क्वेश्चन मार्कमध्ये एवढं तर म्हणता येतं की सिंधू संस्कृतीचे सर्व पुरातत्वीय अवशेषांचा अभ्यास केला तर सिंधू संस्कृती जी काही होती तिचे अनेक अनुत्तरित प्रश्न पुढे सुटतील. लिपीचा अजून अर्थ लागलेला नाही, पण सिंधू संस्कृतीमधली समाजव्यवस्था मध्ये एक प्रकारची उतरंड होती असं ठाम विधान करता येण्या इतपत पुरातत्वीय आधार मिळतात. म्हणजे मग वर्ग का जाती व्यवस्था आणि वर्णव्यवस्थेचं वर्गव्यवस्थेत रूपांतर कधी, तिचं जाती व्यवस्थेत उत्तर नाही सापडत. मानायला जागा आहे की बहुधा ती सिंधू संस्कृतीत होती. तिच्या आधी का नंतर का त्याच्याच बरोबरीने असा वेदकाळ, तो वेदकाळ इसवी सन पूर्व 1500 का त्याच्या आधी 3000 का 4000, सगळे अनुत्तरित प्रश्न. एवढं सांगता येतं निश्चित की त्या वेदांच्या मधल्या सुद्धा ऋग्वेदातल्या 9व्या मंडलामध्ये येणाऱ्या पुरुष सूक्तात चातुर्वर्ण व्यवस्थेचा उल्लेख आहे. पण अख्खे वेदवाङ्मय पाहिलं तर संपूर्ण वेदात मिळून फक्त ह्या 9व्या मंडलातल्या पुरुष सूक्तातला, म्हणजे एका सूक्तात हे पुरुष सूक्त कदाचित अनेकांना कॉन्शियसली जाणीवपूर्वक माहिती नसेल की आपण गणपतीची आरती झाल्यावर जे म्हणतो त्याच्या त्या पुरुष सूक्तातला पहिला श्लोक येतो. पहिला नाही आहे, शेवटाकडचा येतो. ओम यज्ञेन यज्ञ मैजंत देवास्थानी धर्माणी, हे जे हा श्लोक पुरुष सूक्तातला आहे. पुरुष सूक्ताची सुरुवात सहस्र शीर्षः पुरुषः सहस्राक्ष सहस्रपात, म्हणजे हे विश्व हे हजारो हात, हजारो पाय, हजारो नाक कान डोळे असलेलं व्यक्तिमत्व आहे. सहस्र शीर्षा पुरुषा म्हणजे ते स्त्री पुरुष या जेंडर या अर्थाने नाही आहे, पण पुरुष सूक्त वर्णन करतं. त्यातला पुढचा श्लोक ब्राह्मणोस्य मुखमासीत बाहू राजन्य कृता, अशा ओळींच्या मध्ये मग मांडलंय की हा जो विश्व पुरुष आहे ह्याचा तोंड म्हणजे ब्राह्मण, बाहू हात म्हणजे ज्यांनी तो लढतो, समाज रक्षण करतो ते क्षत्रिय, उरू पाय म्हणजे चालतो ज्याच्यावर ते म्हणजे वैश्य, आणि पाय म्हणजे तळपाय पायाची बोटं म्हणजे शूद्र. संस्कृत भाषेचं पाहिल्यावर या श्लोक पुरुष सूक्त त्यातल्या श्लोकाचे पण 2-3 इंटरप्रिटेशन अन्वयार्थ निघतात. एक संकल्पना, सर्व समाज मिळून एक पुरुष आहे. माणसाच्या शरीराचे जसे सर्व अवयव खरं तर समान आहेत पण त्यांचे परस्परावलंबी आहेत आणि त्यांच्यावर डिव्हिजन ऑफ लेबर श्रमविभागणीचं तत्व आहे आणि त्याच्यात कोणी उच्च नीच मानायचं कारण नाही की मेंदू म्हणजे उच्च आणि पाय म्हणजे नीच आहे असं अशी ऑर्गॅनिक थिअरी ऑफ सोसायटी सोशॉलॉजीच्या भाषेत सांगायचं तर की जणू समाज म्हणजे एक ऑर्गॅनिक युनिट आहे, त्याचे हे परस्परावलंबी असलेले सर्व भाग एकत्र. दुसरं इंटरप्रिटेशन आहे की जो ब्रह्म अज्ञात निर्गुण निराकार ईश्वराचं मूळ स्वरूप त्याच्यापासून जाती निर्माण झाल्या आणि जणू तो जो ब्रह्म तो त्याच्यात मुखापासून ब्राह्मण, हातान बाहून दंडांपासून क्षत्रिय समाज इत्यादी असं दुसरं इंटरप्रिटेशन म्हणलं जातं. पुरुष सूक्त सोडता अन्यत्र कुठेही चातुर्वर्ण विशेषतः ते जन्मावर आधारित आहे आणि म्हणजे माणसाचं समाजातलं स्थान ठरवण्याचा निकष हा त्याच्या जन्मावरनं ठरेल याला यत्किंचितही आधार नाही. वेदवाङ्मयाच्या इंटरप्रिटेशनवर पण समाजामध्ये अनेक तऱ्हांची मतांतर आहेत. तिचा साकल्याने विचार केल्यावर माझं बनतं मत की चातुर्वर्ण व्यवस्थेला वेदांचा आधार नाही. हे 19व्या शतकात नंतर आर्य समाजाचं काम उभं करताना स्वामी दयानंदांनी पण हे इंटरप्रिटेशन मांडलं. ह्याला अनेकांचा असतो विरोधाची मला जाणीव आहे, ज्यांचा आहे त्याचाही आपण आदरच करू,
पण एक पुरुष सूक्त की ज्याच्यात उल्लेख आहे, आणि तरी तो उल्लेख ऑर्गॅनिक थिअरी ऑफ सोसायटी किंवा डिव्हिजन ऑफ लेबर, पण म्हणजे त्याच्यात उच्च नीचता, विशेषतः अस्पृश्यता हे तर त्याहून नाही, विशेषतः जन्मावर आधारितच ठरेल. तुझे आईवडील ज्या जातीचे होते त्याचाच तू, याचं काहीच दिसत नाही वेदांच्या मध्ये. जाणकार आजही चर्चा करतात की वर्ण व्यवस्था आणि जाती व्यवस्था या एकच नाहीत. भारतीय संस्कृतीच्या पंचपंच उष्यकाली दिसेल वर्ण, परत त्या वर्ण शब्दाचे किमान दोन अर्थ होतात संस्कृतमधले. एक जो आपल्याला कळायला सोपा तो म्हणजे रंग. म्हणून सामाजिक सिद्धांत पुढे येतो की आक्रमण करणारे आर्य गोऱ्या रंगाचे होते, त्यांनी ज्यांची संस्कृती उद्ध्वस्त केली ते द्रविड काळ्या रंगाचे होते, म्हणून त्यांनी त्यांना सगळ्यांना दास बनवलं. हे टिकतच नाही इतिहासाच्या आधारावर. अनेक ऋषीमुनींची पण नावं दास आहेत. वेदांमध्ये ज्यांच्या रुच्या आहेत अशा अनेक ऋषीमुनी, अनेक राजे, ते प्रेमाने स्वतःचं नाव, ते वेदांच्या मधली जी सर्वात प्रसिद्ध ऐतिहासिक कहाणी मानली जाते दाशराज्ञ युद्धाची, तिचा भरत टोळीचा प्रमुख, ते जिंकले म्हणून भारताला भारत नाव पडलं, असा अनेकातला एक सिद्धांत आहे. मला तो खरा नाही वाटत पण सिद्धांत आहे. त्या टोळीच्या राजाचं नाव सुदास आहे. तेव्हा दास म्हणजे काहीतरी वाईट. द्रविड शब्दाला संस्कृत आणि प्राकृत भाषांमध्ये वाईट अर्थ नाही. द्रविड म्हणजे विद्वान व्यक्ती. हे असं जर आक्रमक उजळ रंगाचे होते आणि त्यांनी काळ्या रंगाच्यांचा पराभव केला म्हणून असं काहीच दिसत नाही. असे भारताचा जो पाहावा प्राचीन काळ तेव्हापासून हे विशिष्ट जात म्हणजे ती घारीगोरीच आहे असं नाही दिसत. वर्ण पण एक इंटरप्रिटेशन आहे म्हणून की वर्ण म्हणजे रंग. दुसरा आहे संस्कृत मधला वृण धातू. वृण धातू म्हणजे क्रियापद. वृण चा अर्थ होतो निवडणे, टू चूज. म्हणजे श्रमविभागणीच्या तत्वात समाज व्यवस्थेची सुरचना करताना जी समाजव्यवस्था परस्परावलंबी पण आहे, त्यामध्ये कामावरून ठरणार जात. वर्ण जात नाही, जात ह्या शब्दापाशी अजून मी पोचत नाहीये. तो जे काम करतो त्यावरनं ठरणार. त्यांनी काम कोणतं करायचं? गुणकर्म विभागशः. गीतेच्या 4थ्या अध्यायात कृष्णाच्या तोंडात हा श्लोक आहे, चातुर्वर्ण्यम मया सृष्ट्वा. पहिल्यांदा गीतेचा अभ्यास करताना मी श्वास रोखून धरला होता. कारण जर भगवद्गीता ही जाती भेद, जाती व्यवस्था, अस्पृश्यता, माणसा माणसातल्या भेदाला जागा देत असेल तर माझी खात्री होती की मी फेकून देणार आहे ती. म्हणून श्वास रोखून ठेवला होता. चातुर्वर्ण्यम मया सृष्ट्वा असं म्हणतो भगवान श्रीकृष्ण. गुणकर्म विभागशः हे शब्द आहेत. निदान मी सुस्कारा सोडला. ॲक्च्युली आपण भगवद्गीतेच्याही साखळ्या मानण्याचं काही कारण नाही, पण आपला आधार तो आहे. पण गुणकर्म विभागशः आहे, ते जन्मशः नाही आहे. आणि त्याच्यात उच्च नीचता असल्याचं त्याच्यात म्हणलेलं नाही. गीतेतले असे 2 श्लोक दाखवता येतील की जिथे असं मानायला जागा आहे की ह्याचा ध्वन्यर्थ म्हणजे ह्यात जे लपलेलं आहे, ईश्वराला जे शरण जातील आणि मी हा जो मार्ग सांगतोय त्यांनी येतील, ते सर्वजण ईश्वरापर्यंत पोचतील, असा 9व्या अध्यायात विचार सांगताना श्रीकृष्णाच्या तोंडातला श्लोक आहे, स्त्रियो वैश्यास तथा शूद्राः तेपि यान्ति पुनर्गतिम. म्हणजे ह्या मार्गाने ईश्वरापर्यंत स्त्रिया, वैश्य, शूद्र यांना सुद्धा मुक्ती मिळेल. तर पदर सोलायचे झाले तर यांना सुद्धा मुक्ती, ह्या शब्दरचनेतच कुठेतरी लपलेलं आहे की म्हणजे जणू समाजामध्ये स्त्रिया म्हणजे काहीतरी कमी आहेत आणि वैश्य शूद्र म्हणजे काहीतरी कमी आहेत, पण हा जर मार्ग अनुसरला तर त्यांनाही मिळेल. तर तथाकथित उच्चवर्णीयांचं काय, असं कंसातलं वाक्य तर आहे. ध्वन्यर्थ अप्रत्यक्ष एक. आणि मग 18व्या अध्यायामध्ये ते श्रम विभाजन दिलेलं आहे. अध्ययन अध्यापने ब्राह्मणांचं काम, लढणे, प्रशासन चालवणे आणि देशाचं समाजाचं रक्षण करणे हे क्षत्रियांचं, कृषी गौरक्ष वाणिज्यम वैश्यकर्म स्वभावजम. म्हणजे शेती आणि व्यापार हे वैश्य आणि सेवा कार्य हे शूद्रांचं. करत करत पुढे स्वे स्वे कर्मण्य भिरत संसिद्धीम लभते नरा. म्हणजे जे आपलं कर्तव्य कोणतं आहे, नियत कर्तव्य कोणतं, ते स्वभाव ओळखून निवडलेलं का मी ज्या जातीत जन्माला आलो सबब माझं काम पण तेच, सबब एकदा डिफाईन झाली, या जन्मामध्ये तर माझं समाजातलं स्थान हेच, आणि या जन्मात मला हा का मिळाला, मागल्या जन्मातलं माझं कर्म. म्हणजे आशा भविष्य काळात कुठेतरी ठेवायची की मला पुढल्या जन्मामध्ये समाजात चांगलं स्थान हवं असेल तर मी ह्या जन्मातलं माझं कर्म नीट करायला पाहिजे, अशी सगळी ती चातुर्वर्ण्याधिष्ठित रचना उभी राहते. पण ती अजूनही जन्मावर उभी होती का कर्मावर उभी होती हे अजून वेद काळात ठामपणे म्हणता येत नाही. सुरू केव्हा झाली, उत्तरच नाही. कमी शब्दात बोलायचं लिहायचं असतं तेव्हा म्हणून मी त्याला शब्द वापरतो की अनादी असणारी आणि अनंत भासणारी जाती व्यवस्था. अनादी म्हणजे तिचे असं पिनपॉइंट नाही करतायत केव्हा सुरू झाली.
जो पाहावा भारतीय संस्कृतीचा काळ, जेवढं खोल जावं आणि पदर सोलून तिथे सापडतेच जाती व्यवस्था अनंत भासणारी. ही कधी संपेल का? संपायला पाहिजे. हे स्वप्न मांडायचं आपल्याला, पण स्वप्न मांडायचं आणि त्याला तो मूर्खपणा करायचा, आदर्शवादी मूर्खपणा. पण लॉजिक, संस्कृतीच्या प्रवासाचं लॉजिक पाहिलं तर ही कधी संपेल का? म्हणून अनंत भासणारी. मग बुडत्याला काडीचा आधार म्हणावा असा मिळतो, आधार काडीचा. ते वेदांच्या मध्ये आणि ऋषीमुनींचं अनेकदा वर्णन आहे की समाज मुळामध्ये एक वर्ण होता, त्यानंतर पुढे तो त्रैवर्णिक झाला, मग चातुर्वर्णिक, आणि भविष्यात पुन्हा एकदा तो एकवर्ण होईल. आता तो एकवर्ण म्हणजे नाहीच वर्ण, म्हणजे जाती नाहीच. हे व्हायला काय ऋषीमुनींचा आधार पाहिजे असंही नाही बरं का. स्वतंत्र बुद्धीने नाही काय करता येत आपल्याला विचार. तो आहे, तो आपला वारसा आहे, आपल्याला त्याचा अभ्यास करायचा आहे. असं एक त्यामुळे धुगधुगी की म्हटलेलं आहे एकवर्ण होता. मग ही जी लवचिक असेल, कदाचित जन्मानी ब्राह्मण असलेला परशुराम हातात परशु घेतो, तथाकथित 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करतो, म्हणजे तो क्षत्रिय होतो. तर राजा असलेला विश्वामित्र वसिष्ठाच्या बद्दलचा एक लव्ह हेट रिलेशनशिप मधनंही ठरवतो, मला पण तपश्चर्या करून ब्रह्मर्षी व्हायचं आहे. तो राज्यत्याग करतो, तपश्चर्या करतो. त्याने इंद्राचं सिंहासन दावादोल होतं, म्हणून इंद्र मानवापासून सर्वात पॉवरफुल अस्त्र विश्वामित्राकडे पाठवतो. भले भले बोंबलले तर विश्वामित्र काय तुम्ही मी काय. परिणाम एवढाच की आधी विश्वामित्राची तपश्चर्या बोंबलली, मग तो जागा झाला, पुन्हा केली, आणि भारतीय संस्कृतीतला जो सर्वश्रेष्ठ मंत्र समजला जातो गायत्री मंत्र, त्याचा निर्माता विश्वामित्र आहे, पण तो मूळ राजा आहे. म्हणजे क्षत्रिय, व्यवसायाने क्षत्रिय होता, तो सोडला आणि तपश्चर्या केली, म्हणजे तो झाला का ब्राह्मण. असं अनेक अर्थांनी सापडतच नाही ठामपणे. असा न सापडणारा मग पुढचा प्रश्न की जर मागे ते जरच राहतं की अशी काहीतरी श्रमविभागणी, स्वभावानुसार जे कामाचं क्षेत्र निवडलं, जन्मावरनं नाही तर मी जे कामावरनं, आणि तरी त्यात विषमता नव्हती, माणसा माणसात भेद नव्हते आणि अस्पृश्यता तर तेव्हा नव्हती, असं कदाचित मानायला जागा आहे. मग हे केव्हा आलं? मग हे आलं केव्हा? म्हणजे जी वर्णव्यवस्था होती, कदाचित कातडीचा रंग किंवा मी निवडलेला व्यवसाय, हिचं रूपांतर जाती व्यवस्थेत. ती जाती म्हणजे आता जाती शब्दाचा अर्थ आहे की जन्मावरून ठरते ती जात. बाकी तुझे गुण काही असू द्यात आणि तुझ्याकडे विद्वत्ता असू, मग त्याची चिन्ह मग वेगवेगळी दिसणं चालू होतात. त्यामुळे एकलव्य द्रोणाचार्यांच्याकडे विद्या मागायला येतो, ते द्रोणाचार्य त्याला तू उच्चवर्णीय नाही म्हणून नाकारतात. तो आश्रम, तो वनामध्ये जाऊन त्याच द्रोणाचार्यांना गुरु मानून तपस्या करतो, ते द्रोणाचार्य त्याच्याकडे अंगठा मागतात. हा वारसा. महेंद्र पर्वतावर ब्रह्मास्त्राचा शोध घ्यायला कर्ण जातो आणि परशुराम आपल्याला गुरु करून घेणार नाही म्हणून दाखवतो की आपण ब्राह्मण आहोत. ते एका दुपारी शांत झोपलेले आहेत, कर्णाच्या मांडीवर डोकं टेकून. त्याला खालनं भुंगा पोखरायला लागतो, मांडी रक्तबंबाळ होते, पण आपल्या गुरुची झोप मोडायला नको म्हणून कर्ण हालत नाही. आणि जागा झाल्यावर परशुराम बघतो तर पूर्ण मांडी आणि खाली रक्ताचं थारोळं, पण हू किचू न करता कर्ण तसाच बसलाय. तर परशुराम विचारतात की हे तुला जमलं, याचा अर्थ तू ब्राह्मण नाही, तुझ्याकडे ही सहनशक्ती म्हणजे तू क्षत्रियच असला पाहिजेस. आणि असं विचारल्यावर कर्ण सांगतो की हो, मग खरं तर जन्मच माहिती नाही, अजून त्याला कळलेलं नव्हतं, अजून श्रीकृष्णाने त्याची गोची केली नव्हती. श्रीकृष्णाने त्याची गोची महाभारताच्या युद्धाच्या जिथे कर्ण सेनापती बनायला तिथे, म्हणून परशुराम रागवले आणि म्हणाले की तू खोटेपणाने जी माझ्याकडनं विद्या घ्यायला आलास, देऊन झालेली होती ती ऐन वेळी तुला आठवणार नाही, हा शाप. म्हणून युद्धाच्या, महाभारत युद्धामध्ये अर्जुन जेव्हा कर्णावर बाण चालवणार आहे त्यावेळेला कर्णाला ब्रह्मास्त्राचा जो मंत्र म्हणून बाण सोडतो आठवतच नाही. ही कहाणी. पण म्हणजे आलं जन्मावर आधारित. महाभारतातलं कर्णाचं दुःख हे उच्चवर्णीय असून समाजामध्ये सन्मानाचं स्थान नाही, हे दुःख आहे. महाभारतातलं एकलव्याचं दुःख हे तुम्ही मला लेको जन्माने आणि मी निषाद जातीमध्ये जमातीमध्ये जन्माला आलो म्हणून मला तुम्ही देणारच नाही समान स्थान. दोन दुःख वेगळी आहेत. आणि कर्णापेक्षा एकलव्याचं दुःख जास्ती सखोल आहे. पण मग जन्मावर आधारित झालं केव्हा? सापडतच नाही उत्तर. मेगॅस्थेनिस भारतात होता, मौर्य साम्राज्याचं वर्ण, तो 7 जातींचा उल्लेख करतो. काही तज्ज्ञांचं म्हणणं मेगॅस्थेनिस गॉट इट रॉंग, की त्याला ते लक्षात नाही आलं नेमकं आहे. त्यानंतर मग याज्ञवल्क्य स्मृती, बृहस्पती स्मृती, पराशर स्मृती ह्यांच्यामध्ये जन्मावर आधारित जाती व्यवस्था आहे, जिला आपण सगळे ओळखत असू अशी मनुस्मृती की जिचाही पुन्हाचा फिक्स नाही करतायत काळ.
केव्हा तरी इसवी सन पूर्व 2रं शतक ते इसवी सन 2रं शतक. पण दिसतं की मग ती जन्मावर आधारित आहे. कायदा, न्याय, गुन्हे, शिक्षा, समाजातल्या मिळणाऱ्या संधी, ह्या सर्व मग आता तू ज्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलास त्यावरनंच ठरत होत्या. म्हणजे समाजव्यवस्था कुठेतरी घट्ट, रिजिड, जन्मावर आधारित आली. क्रमाक्रमाने पुढे अस्पृश्यता आली. आता ती मूळच्याच चातुर्वर्ण्यात आहे का कालानुक्रमे प्रवाहात केव्हा तरी, याचं पण सापडत नाही उत्तर. एवढं दिसतं की आजपर्यंत जो आता आपल्याला शाप आहे तो जाती व्यवस्था हा आहेच. ती आमच्या हाडी मासिक खेळलेली आणि वर्तमान काळात सुद्धा जाती व्यवस्थेची बदलती रूपं पाहताना मग राजकीय स्वार्थासाठी, कारण आता संख्या हे बळ झालं, त्यामुळे निवडून यायचं असेल म्हणून धोरणं, म्हणून जातींची गणितं आता ही केवळ जन्मावर आधारित आणि त्याच्यातली विषमता हे वर्तमानकालीन असेल का, मला असं वाटत नाही. मला काय आता चातुर्वर्ण अथवा जाती व्यवस्थेमध्ये हा जन्मानी तथाकथित उच्चवर्णीय म्हणून तो स्वतः किंवा घरात त्याचे आईवडील किंवा बाहेरून कोण असं चित्र नाही आहे. आता जाती व्यवस्था हे सामाजिक आणि राजकीय मोबिलायझेशनचं युनिट बनलंय. म्हणजे आपल्याला दिसेल की अशी काही पक्की रिजिड आणि एक स्टॅटिक, आपल्याला जर कोणी सांगायला लागलं की जाती व्यवस्थेचं इतिहासातलं कायमचं स्वरूप स्टॅटिक आहे, चुकीचं आहे. चुकीचं आहे. कायम बदलत गेलेली आहे. चंद्रगुप्त मौर्याच्या बापाचा पत्ता नाही, पण तो भारताचा सम्राट होऊ शकतो. म्हणजे मौर्य घराणं काय होतं, ब्राह्मण होतं का, क्षत्रिय होतं का, वैश्य होतं का, शूद्र होतं, नाही ना सांगता येत. ज्याला भारताचा सुवर्णयुग म्हणतो मी म्हणतो, कम्युनिस्ट इतिहासकारांना मान्य नाही, ती त्यांची मर्जी. पण तो जो सुवर्णयुग आहे गुप्त वाकाटक काळ, तर गुप्त कोण म्हणजे जातीनी कोण, नाहीच सापडत ना, नाहीच सापडत. आत्ताचे गुप्ता आडनाव हे व्यापाऱ्यांच्या मधलं असतं म्हणून मग काही की गुप्त म्हणजे वैश्य असले पाहिजेत. पण मग काही जण म्हणतात नाही ब्राह्मण, मग काही जण म्हणतात क्षत्रिय. गुप्त घराण्याचा उदय सापडतच नाही. श्रीगुप्त आणि घटोत्कच सापडतात. ते बिहारमधल्या लिच्छवींच्या राजकन्येशी लग्न झाल्यावर त्याच्या साम्राज्याचा प्रवास चालू होतो. पण जाती व्यवस्थेची लवचिकता, बदलती स्वरूपं पाहिली तर बुवा कायमच जन्मावर आधारित ठरत होतं आणि संधी दिल्या किंवा नाकारल्या जात होत्या. असं इतकं घट्ट रिजिड न बदल नाही करता येत विधान. राजपूत कोण, तर त्यावर मानववंशशास्त्रीय सुद्धा वेगवेगळे सिद्धांत आहेत. महाराष्ट्रात आपण जेव्हा मराठा हा शब्द वापरतो तो अनेकदा अनेकांना जातीवाचक वाटतो किंवा ते जातीवाचक वापरतात. महाराष्ट्राबाहेरच्यांची समजूत आहे की सगळेच महाराष्ट्रातले म्हणजे मराठा. तर राजपूतांचंही तसंच आहे. राजस्थान, आपली बाहेरनं राजस्थानकडे पाहतानाची समजूत असते की राजस्थानमधले म्हणजे सगळे राजपूत. पण हाडीमासी खेळलेली चातुर्वर्ण व्यवस्था तिथे पण आहे. तेव्हा जो राजपूत म्हणजे मग क्षत्रिय समाज, राज्यकर्ता वर्ग, योद्धा वर्ग, हा कुठला आहे, याच्यावर मानववंशशास्त्री अनेक सिद्धांत आहेत. आणि राजपूतांचा इतिहास प्रथम लिहिणाऱ्यापासून ते अनेक समाजशास्त्रज्ञांपर्यंत म्हणतात की भारताच्या इतिहासात जे राजपूत म्हणून पुढे प्रसिद्ध होतात हे आहेत मूळ शक आक्रमक. शक इसवी सन पूर्वीच्या 2ऱ्या शतकात जे आक्रमण करून आले ते शक आहेत. असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला मी सांगत आलो की हे तू राजपूतांच्या समोर वाक्य बोल, परिणामाची जबाबदारी तुझी. आणि आधी ऑर्थोपेडिक सर्जन कोणाकडे जायचं ते ठरव आणि मग राजपूतांना सांग. कारण राजपूत एक प्राईड आहे की आम्ही रामाचे वारस आहोत, आम्ही श्रीकृष्णाचे, सूर्यवंशापर्यंत नाही, इक्ष्वाकू वंश म्हणजे प्रभू श्री बाप्पा रावळ आणि गुहिलोत वंश. पुढे कालानुक्रम म्हणजे दिसतंच की शिवाजी महाराजही त्याच वंशातले. पण एक प्रकारचं त्यांना सांगायचं नाही तुम्ही आक्रमक शक आहात, मग परिणाम भोगा मग त्याचे. पण सिद्धांत वेगवेगळे. म्हणजे समाजशास्त्रीय दृष्ट्या तर हे दिसतं की जाती व्यवस्था सुद्धा लवचिक होती. ती नव्या नव्या समाज घटकांना सामावून घेत होती. मानवी संस्कृतीचं संघटन ज्या वेळेला समजा टोळीवर आधारित असेल आणि आर्थिक, तांत्रिक, वैज्ञानिक दृष्ट्या मागासलेले समाज असतील, अशा काळात जर वर्ण अथवा जाती व्यवस्था, तर ते निदान समाजशास्त्रीय रचनेचं एक अधिक प्रगत स्वरूप दिसतं. तर प्राचीन भारतात हे निश्चित म्हणता येतं की त्या भारताने अनेक नवे नवे समाज आत्मसात केले, सामावून घेतले, त्यांना त्या चातुर्वर्ण्याच्या व्यवस्थेतलं एक जागा स्थान दिलं, त्याचा धागा ऋषीमुनींशी नेऊन भिडवला, असा एक समाज उभा राहिला. जोपर्यंत आक्रमक हे केवळ शक कुशाण होऊन, म्हणजे शेवटी मुळात योद्धा असलेले आपण मागास जमाती, तिथपर्यंत त्यांना भारत सामावून घेत होता.
7व्या शतकात जे आक्रमण म्हणजे इस्लामचं आक्रमण, आणि आक्रमण करणारे मुस्लिम धर्मीय होते, आधी अरब आणि नंतर तुर्क. नुसते धर्मीय नव्हते, ते इस्लामच्या नावाने आक्रमण करत होते. मग समाजशास्त्रीय दृष्ट्या फेनॉमेनन नवीन होता, कारण इस्लाममध्ये जाती व्यवस्था नाही. इस्लामला वंशांचा सुद्धा शाप नाही, काळा का गोरा का पांढरा का आफ्रिकेतला. एकदा तो मुस्लिम बनला की एका ताटात जेवायचं, सगळे समान. मग जे समाजशास्त्रीय बदल ते गेल्या 1000-1200 वर्षात म्हणायला जागा आहे की कळलेले नाहीत. गॉज करताय आणि म्हणतात की ह्या आक्रमणाचं स्वरूप आणि ह्याला प्रतिसाद द्यायचा असेल तर मग आपण म्हणतो की जेव्हा मुख्यतः हिंदू समाजाच्या हातातून भारतातली सत्ता गेली, ती संख्येने अल्पसंख्याक असला तरी 700-800 वर्ष मुख्यतः मुस्लिम समाजात सत्ताधारी समाज होता. अशा काळामध्ये संतांनी अध्यात्माच्या मार्गे सामाजिक समतेचा संदेश दिला. ईश्वरापर्यंत पोचायला कोणाही मध्यस्थ पुरोहित भटाची गरज नाही. देवभावाचा भुकेला हे सांगितलं, समाज एकत्र धरून ठेवला. मग शिवाजी महाराज झाले म्हणून आपण इथे बसलोत, ही लिंक. पण प्रगत समाजव्यवस्थांमधले जे प्रगत आहेत, विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती झाली आहे, असा 7व्या-8व्या शतकातला खरोखर इस्लामिक समाज म्हणजे आधी अरब आणि नंतर तुर्क, आणि त्यानंतर 16व्या-17व्या शतकापासून पश्चिमेशी, तिथे कुठे होत्या जाती? तिथे कुठे माणसाचं स्थान जन्मावरनं ठरत होतं? मग त्याला कसा प्रतिसाद दिला? तर आज 21व्या शतकातही चित्र राहतं की भारतीय समाजव्यवस्थेमध्ये मुळी इस्लामच्या संपर्कामुळे भारताने जाती व्यवस्था विसरण्याऐवजी भारतातल्या इस्लाममध्ये जाती व्यवस्था आहेत. आणि हे डिट्टो नंतर ख्रिश्चॅनिटी बद्दलचं. गोची धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय. मला वाटतं की समजा 1000-1200 वर्षांचा इस्लाम पूर्व भारतीय संस्कृती आणि इस्लामचा संबंध आहे, ते इथे मिळल्या का एकत्र? गंगा यमुनांचा संगम काही प्रमाणात झाला, काही नाही. जेवढ्या प्रमाणात झाला तेवढा आज भारत एकसंध शिल्लक आहे, जेवढा नाही झाला तेवढा बांगलादेश आहे, पाकिस्तान आहे, इस्लामिक दहशतवाद आहे, आणि तो वाढताही आहे. म्हणजे हे अजून न संपलेला चॅप्टर आहे, हा अजून इतिहासामध्ये अनफोल्ड होतोय. पण ते त्या इस्लामपासून एक भारताने जरी घेतलं असतं की नाहीच जाती व्यवस्था, ते न घेता उलट भारतातल्या इस्लाममध्ये आल्या जाती व्यवस्था. खरं म्हणजे वैचारिक दृष्ट्या हा इस्लामचा फार मोठा पराभव आहे. अन्यत्र तुम्ही युरोप पाहिलं, आफ्रिका पाहिलं, इस्लाम जिथे पोचलाय तिथे नाही अशा काही जाती व्यवस्था. ख्रिश्चॅनिटीला वंशांचा शाप आहे. ख्रिश्चॅनिटी युरोपमधनं सुरू होते मग पसरते, पण ब्लॅक्स त्यांना ख्रिश्चॅनिटीशी आयडेंटिफाय करायला त्रास झालेत, संघर्ष झालेत, स्ट्रगल झालेत. म्हणून मार्टिन लुथर व्हावा लागला. तो बिशप फादरच होता. त्यांनी त्याच्या प्रेरणेचं मूळ बायबल आणि गांधीजींपर्यंतच ठेवलं. पण ख्रिश्चॅनिटीला जो रेसिझमचा शाप आहे तोही इस्लामला नाही. भारताने ते घेणे म्हणजे विषमता संपवून एकसंध समाज रचनेच्या ऐवजी भारतातल्या इस्लाममध्ये जाती व्यवस्था, किंबहुना कम्प्लिटली डोकं फिरवून टाकणार आणि एक अस्वस्थ करणारं फीचर म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेत सुद्धा जाती व्यवस्थेविरुद्ध जो जो विद्रोह उभा राहतो तोच स्वतः अंती एक जाती व्यवस्था बनतो, जात बनतो. मी आजपर्यंत म्हणेन की चातुर्वर्ण्य व्यवस्था आणि तिथला अन्याय आणि शोषण आणि जन्मावर आधारित समाज व्यवस्थेविरुद्धचा सर्वात मोठा आणि सर्वात यशस्वी विद्रोह गौतम बुद्ध हा आहे. कारण बुद्ध विद्रोह म्हणजे तो फक्त प्रतिक्रियावादी नाही, त्यांनी पॉझिटिव्ह कंटेंट दिलेला आहे. तो रिॲक्शनरी नाही, द्वेषमूलक तर त्याहून नाही, उलट अहिंसा आणि पंचशीलचा विचार घेऊन आणि प्रज्ञा प्रेम करुणेवर घेऊन तो जगभर जातो. आपल्याला अनेकदा माहीत नसतं आणि सांगितलं जात नाही की जगभर पसरलेल्या बौद्ध धर्माने हिंदू धर्मातल्या सर्व देवदेवता इनकॉर्पोरेट केल्या. आज जर थायलंड, चीन सकट सगळ्या ठिकाणच्या बुद्ध मंदिरांना भेट दिली तर आपल्याला दिसतं की बुद्ध मध्ये असतो आणि भोवती इंद्र, वरुण, हनुमान, गणपती असे सगळे असतात. पण भारतामध्ये जो हिंदू धर्म पुढे तयार झाला त्याने गौतम बुद्धाला 9वा अवतार बनवला.